कैसी गती होईल ते न कळी कंस जपतो वरुत आठव्याचा करावा हात यावरी देवकी बोलत तर काय तेव्हा पूजा पिठोनी बोले वचन आगमनाच्या व्हिडिओ आला आणि तुम्ही जबरदस्त असा प्रतिसाद दिला। भर पावसात दणकावून आगमन झालं। यंदा आमचं पूर्ण वाड्याचं गेट टुगेदर झालं। त्याच्यामुळे सगळे आपले वाड्याचे सभासद त्यांचे पाहुणे सोयरे बऱ्यापैकी या उत्सवाला आज हजर आहेत आणि मंदिरात बसायला जागाच नाही। तुम्हाला दाखवतो मी। आणि आत्ता आहे कृष्ण जन्म आम्ही साजरा करणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कृष्ण जन्म कसा साजरा करतात ते पाहायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोकल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे। मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा जवळ आला की आमची अगदी कासावीस होता, म्हणजे जीव तारा राहत नाही। आणि बाहेर जरी असलास तरी ह्या कार्यक्रमाचे वेध इतके लागलेले असतात की काय विचारूच नको। आता कसं होतं की सोशल मीडियामुळे ना इकडच्या तयारीचे फोटो व्हिडिओ आणि कितपत तयारी झाली हे सगळं बघूक मिळतं। त्याच्यामुळे ना चाकरमाने जे असतं ते का अक्षरशः रवत जाणार नाही, म्हणजे कधी एकदा गावात जाता येईल अष्टमीचा सोहळा अनुभवतो अशी परिस्थिती असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या मंदिरातील श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा याची देही याची डोळा पाहणार आहोत। आपल्या गावात 3 ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा करतात। एक तरुण संघ दक्षिण वाडा यांच्या श्रीकृष्ण मंदिरात, एक आपल्या राधाकृष्ण देवस्थान या कृष्णनगर या मंदिरात आणि कुबलांच्या मोठ्या घरात। आज आपण या व्हिडिओमध्ये या मंदिरातील संपूर्ण जन्माष्टमीचा सोहळा आणि एका मंदिरातील दर्शन आणि कुबलांच्या मोठ्या घरातील श्रीकृष्णाचं दर्शन घेणार आहोत। पावणे 11 वाजल्यात आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये जन्मोत्सवासाठी आणि इकडे पोथीवाचन वगैरे चालू झालं आहे। आता थोडंसं पोथीवाचन वगैरे दाखवतो, चाकरमाने आले ते दाखवतो आणि एकंदरीत आजचा जन्म बघणार आहोत। चंद्र तैसे ते वाडे सुकुमार देखोनी पर वसुदेवर देवीला निज भारेशी सुरसेन मथुरेशी आला करावाया लग्न सामोरे जाणे कंस दर्शन श्रीमंत पूजा त्या केली परमसुंदर कविता धनसुस्वर चतुर्दश वाद्यांचा गजर लोक पाहायची सगळं वसुदेवर ऐकानी। आणि इकडे महत्त्वाचं काम म्हणजे आलेल्या भक्तांसाठी आलेल्या भाविकांसाठी प्रसादाचं काम इकडे भरण्याचं काम चालू आहे। ते प्रसाद आहे, त्यानंतर बाबू आहे आणि हे सगळेजण काम करतात। प्रसाद म्हणजे सुंटावडा जो असतो तो पॅकिंग करण्याचं काम, कारण हा जो सुंटावडा आहे तो प्रसाद म्हणून मुंबईला सुद्धा पाठवला जातो।
आपले जे सभासद आहेत, मंडळाचे मेंबर आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या घरी हा प्रसाद प्रामुख्याने पोचवला जातो आणि सगळेजण आले. ऐकता श्रवणी गौ सतत कला अंतःकरणी म्हणे आता कास्याची भरली टाको वधुनी भेदवा वेणी सदेवकी धरली आसोडणी रथा खाडी पाळली जयची रंभा ताडली शुंडा दंडे वारणी सरेती वेळा देवकी बोले गा कोपला सिंह सराया म्हणून देवकी लागे पाया वंदन करी देवसके धरली जेवी गाय यंदा आहे ना, अरे बापरे गर्दी काय सांगू तुम्हाला. मागाशी दाखवलेलं तुम्हाला, परंतु त्याच्यापेक्षा आत्ता जी आहे, कारण जन्माची वेळ जवळ आली आहे आणि पुन्हा मंदिरात गर्दी झाली आहे. आमचे जे सगळे जेंट्स लोक होते ते सगळे बाहेर थांबले आहेत आणि जे लेडीज आहेत त्यांना पहिलं प्राधान्य. आता तुम्हाला परत एकदा दाखवतो. जीव पाडली अघोरी मोडते कडवट केले कडवटा मोडपणे दाखवले ठाई घातला आणि आपले सगळे जेंट्स लोक होते ते सगळे बाहेर थांबले. कैसी गती होईल तेज कळी कंस जपतो वरुत आठव्याचा करावा हात यावरी देवकी बोलत काय देवा पूजा पिटून बोले वचन कंसा समारीना आपटून मुष्टक चांडवांचा प्राण मागे घे नवी हात फोडून गरजे थोर उतरेन पृथ्वीचा भार दैत्यांचा संहार बंदिशाळा पुढील आणि वेगे धनुष्यबाण युद्ध करीन मी दारुण जरा संदेरती वादन 17 वेळा आणीन नाही घेतलंय जागा नाही मी माका ठेव एक लाडू
नावाने चिठ्ठी येते त्यांच्या त्यांच्या कुटुंबातील अग्रपूजेचा मान असतो तो धुरी यांच्याकडे आलेले, तर त्यांचा भाऊ 2 नंबर भाऊ संतोष धुरी हे अग्रपूजा करत आहे. आणि आता जे तुम्ही ढोल वादन बघितलं आणि विसर्जनाला जे ढोल वादन तुम्ही पाहणार आहात ते हे सगळे आमच्या वाड्याच्या आणि संपूर्ण गावातल्या महिला आहेत. या महिलांसाठी एकला एक तो बनता आहे बॉस. गोपाळ कृष्ण महाराज की जय. इकडे सगळे पूजा करतात आणि आपल्या मंडळाचं भजन इकडे चालू आहे. आपले बुवा जे आमचे काका अनंत उबल भजन करतात आणि सगळी मंडळी भजनाला बसतात. त्याच्यानंतर अजून एक भजन संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण महाराज गोपाल कृष्ण महाराज देवगडचा कुणकेश्वर महाराज माजऱ्याचा रामेश्वर महाराज नाशिकचा त्र्यंबकेश्वर महाराज हरी हर हर देवी
जन्म झाला सगळे जे अग्रपूजा होती ती करून झाली आणि त्याच्यानंतर जे सगळे गावातले आपल्या मंडळाचे सभासद त्याच्यानंतर ज्यांचे उपवास वगैरे असतात ज्यांना नमस्कार वगैरे करायचा असतो ते सर्वजण इकडे लाईनमध्ये राहून नमस्कार वगैरे करून आरती झाल्यानंतर उपवास सोडण्यासाठी घरी जातात. सर्वजण इकडे नमस्कार करण्यासाठी आले आहेत. माका करू नको. अरे नाही तुझा आज बड्डे होता ना. आणि तिकडे आमच्या काकांचं भजन अजून चालू आहे. आता कमल बसलाय. आता मी ना दक्षिणवाडच्या मंदिरमध्ये आलो आहे. इकडे गोपाळकृष्णाचा उत्सव साजरा केला जातो. इकडेही छानपैकी गोपाळकृष्णाची मूर्ती आहे ती तुम्हाला दाखवतो. आणि हे त्यांनी मंदिर जे सजवलेलं आहे ते पण छान आहे. त्याच्यानंतर आपण मूर्ती बघूया. बाळकृष्णाची मूर्ती आहे आणि 2 गवळणी असतात आणि यांची जी मूर्ती आहे ती पूर्णपणे जी पूर्वीची आहे त्याचप्रमाणे आहे. आता आम्ही नमस्कार करून घेतो आणि दाखवतो. हे बघा आम्ही नमस्कार करून घेतला आणि ही मूर्ती बघितली छानपैकी. आता आप्पा काकांचं भजन झालं आणि नित्यानंद तळवडकर हे बुवा आमचे मित्र आमच्या मंडळाचे सभासद आहेत विश्वस्त असत ते भजनासाठी बसले आहेत. आता उपवासवाले होते ना ते सगळे नमस्कार करून झालेले आहेत आणि इकडे सहस्त्र नामावली चालू आहे. लुक बघा आता कसलं तेज आलंय मूर्तीवर.
नंदाचा लवेला नंदाचा लवेला नंदाचा लवेला. आता भजन वगैरे झालं आहे, आता आरती होईल आणि सगळे उपवास सोडण्यासाठी घरी जातील. नंदाचा
2:15 वाजले आणि उत्साह तुम्ही बघितलात या उत्सवाचा. यंदा तर तुफान गर्दी होती, म्हणजे अक्षरशः सगळेजण बरेचसे जण बाहेर राहिलेले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिन्ही गोकुळांचं दर्शन घेतलं. आपल्या राधाकृष्ण मंदिरच्या गोकुळाचा जन्मोत्सव कसा साजरा करतात ते पाहिलं. उद्या येणारा व्हिडिओ हा दिंडीचा असेल, म्हणजे याच्या पुढचा येणारा व्हिडिओ हा दिंडीचा असेल. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात दिंडी निघते आणि संध्याकाळी 4-4:30 वाजता इकडे देवाचे अवतार घालून इकडे विसर्जनासाठी देव समुद्रावरती जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मंदिरातील राधाकृष्णाचा जन्मोत्सव सोहळा पाहिलात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं. चला, भूक लागली आहे आणि आम्ही आता उपास सोडू घराकडे चाललो.